हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर खूप दिवसानंतर मी आज व्हिडिओ घेऊन येत आहे, कारण आजचा जॉब अपॉर्च्युनिटी खूप चांगला आहे आणि खूप जेन्युइन आहे आणि तुम्हाला ते माहिती पण असेल, मोठ्या कंपनी थ्रू आहे. ओके. तर आजचं जे जॉब अपॉर्च्युनिटी आहे ते आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. तुम्हाला माहितीच असेल, बरोबर? तर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे ना, यूथ फॉर इंडिया म्हणून एक प्रोग्राम त्यांनी लॉन्च केले. तर त्याच्यामध्ये कसं आहे, याच्यामध्ये त्यांनी इंटर्नशिप प्रोव्हाईड करणार आहेत आणि ती इंटर्नशिप काय असणार, पेड इंटर्नशिप असणार आहे. ओके. तर इथं तुम्हाला खूप चांगला इन्कम पण मिळेल पर मंथ, पेड इंटर्नशिप, त्याच्यासोबत ट्रेनिंग पण मिळेल तुम्हाला. याच्यामध्ये सगळं आहे आणि काय-काय आहे आणि काय-काय त्याचे रिक्वायरमेंट्स आहेत, तुमचं एज्युकेशन किती असायला पाहिजे, हे सगळं आपण बघूयात. ओके. तर चला मग आपण बघूया, स्क्रीनकडे जाऊया. तर इथं तुम्हाला स्क्रीन दिसेल असेल, तर स्क्रीनवर तुम्ही ऑब्झर्व्ह करा. तर तुम्ही इथं स्क्रीनमध्ये बघू शकता साईडला. तर इथं दिले तर ॲप्लिकेशन प्रोसेस आणि इथं बघू शकता यूथ फॉर इंडिया म्हणून आहे. ओके. तर यूथ फॉर इंडिया ॲप्लिकेशन प्रोसेस आणि इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय आहे ते आपण बघूया. तर बघू शकता इथं कॅन्डिडेट्स काय काय असायला पाहिजे. तर कॅन्डिडेट्सची जे बॅचलर डिग्री असायला पाहिजे. ओके. 1 ऑक्टोबर 2025 च्या अगोदरचा तो पास आउट असला पाहिजे आणि त्याची बॅचलर डिग्री असायला पाहिजे आणि कॅन्डिडेट मस्ट बी तो इंडियन असायला पाहिजे, म्हणजे इंडियन सिटिझनशिपचा असायला पाहिजे आणि त्याचं एज असतं म्हणजे त्यांनी हायर करणार आहे ते एज 31 टू 30 सॉरी 21 आणि 32 ह्याच्या आतमध्ये त्यांचं एज असायला पाहिजे. ओके. किंवा 32 असलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्यांनी दिले की कॅन्डिडेट मस्ट बी हॅव बीन बॉर्न नॉट अर्लियर दॅन 5 ऑगस्ट 1993 च्या अगोदरचा जन्मलेला असायचा नाही आहे. ओके. तर एज किती असायला पाहिजे, 21 आणि 32 पर्यंत असायला पाहिजे. ओके. तर हे झालं. नंतर इथे दिले त्यांनी ॲप्लिकेशन प्रोसेस ओव्हरव्ह्यू. आता ॲप्लिकेशन प्रोसेस आपण बघूया. ओके. तर तुम्हाला समजलं असेल की इथं डिग्री लोकांना अपॉर्च्युनिटी आहे आणि खूप चांगलं अपॉर्च्युनिटी आहे. सॅलरी काय-काय आहे, तुम्हाला मंथली त्यांनी कसं पेड करतात, ते सगळं ह्याच्यामध्ये दिले, ते सगळं मी तुम्हाला सांगेन आता. ओके. तर ॲप्लिकेशन फॉर द 2025 आणि 2026 बॅचसाठी ॲप्लिकेशन आहे. ओके. बॅच आता ओपन झाल्या पहिला ह्याच्या अगोदर पण त्यांनी लॉन्च केलेले, पण आता परत त्यांनी लॉन्च केलेत आणि हे तुम्हाला हे फॉर्म भरायचं प्रोसेस किंवा हे सिलेक्शनचं प्रोसेस टिल 31 मे पर्यंत आहे. ओके. तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरा. ओके. तर अपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे. इथं बघू शकता की स्टेज 1 रजिस्ट्रेशन ऑनलाईन असेसमेंट आहे. इथं आम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. ओके. तर इथं स्टेज 3 दिले. तर स्टेज 1 मध्ये काय असणार, रजिस्ट्रेशन ऑनलाईन असेसमेंट असणार. स्टेज 2 मध्ये काय असणार, पर्सनल इंटरव्ह्यू. आता तुमचं पहिला रजिस्ट्रेशन होणार. मग तुमचं सिलेक्शन झालं तर त्याच्यामध्ये काय असणार, तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू त्यांनी घेणार. ओके. त्याचे डिटेल्स त्यांनी दिले, ते तुम्ही एकदा डिटेल्स रीड करा. ओके. नंतर इथं बघू शकता फायनल सिलेक्शन होतंय. त्याच्यानंतर तुमचं काय होतं, फायनल सिलेक्शन होणार आहे. ओके. म्हणजे तुमचं काय होणार, पहिला एक फॉर्म भरायचा. आपण आता जो फॉर्म असतो मी तुम्हाला दाखवते, तो फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं इंटरव्ह्यू प्रोसेस होणार. नंतर तुमचं फायनल सिलेक्शन होणार. ओके. फायनल सिलेक्शन कसं असतं, स्टेज 2 मध्ये असते. ओके. ते होणार आहे. त्याच्यानंतर काय होणार, तुमचं ऑन बोर्डिंग म्हणजे तुमचं काम चालू होणार आहे. ओके. तुम्ही जे वन्स द कॅन्डिडेट्स हॅव एक्सेप्टेड द ऑफर, एकदा तुम्ही ऑफर एक्सेप्ट केला तर ऑन बोर्डिंग प्रोसेसिंग विल बी इनिशिएटेड. तुमचं काम तिथं चालू होणार. We continuously engage with selected candidates over an online forum to get know them better and clarity their doubts regarding the scholarships. तुम्ही जे जे तुमचं जॉब आहे किंवा जे तुमचं इंटर्नशिप चालू होणार आहे ना, कुठल्या-कुठल्या एरियामध्ये जे असते, तर त्याच्यासोबत तुम्हाला काय पण डाउट्स असले, हे सगळं त्यांनी ऑनलाईन पण क्लिअर करणार आहेत तुमचे. ओके. आणि तर तुम्हाला स्कॉलरशिप सपोर्ट्स पण मिळणार आहे इथे तुम्हाला आणि एकतर त्यांनी तुम्हाला ट्रेनिंग पण देतात कसं करायचं. ओके. तर आता आपण बघूया ह्याचं इन्कम किती असणार आहे, इथे तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे, ते आपण बघूया. ओके. ओके. तर इथं बघू शकता तुम्ही, त्यांनी दिलेले आहेत की अ मंथली अलाउन्स ऑफ 16,000 फॉर द ड्युरेशन ऑफ ऑफ द प्रोग्राम टू मीट युअर लिव्हिंग एक्सपेन्सेस. तुमचं राहण्यासाठी त्यांनी टोटल किती देणार, ₹16,000 तुम्हाला महिन्याला देणार आहेत त्यांनी. म्हणजे समजा की तुम्हाला एक सॅलरीज पडाली 16,000 पर्यंत. फर्स्ट आहे ते 16,000 ओके. ते म्हणतात त्याला मंथली अलाउन्स म्हणतात. आणि सेकंड आहे ते मंथली अलाउन्स ऑफ ₹2,000 INR फॉर द ड्युरेशन ऑफ द प्रोग्राम टू मीट युअर ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस. तुमच्या ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेससाठी त्यांनी आणि ₹2,000 देणार. आणि नंतर तुमच्या प्रोजेक्ट रिलेटेड एक्सपेन्सेस, फॉर एक्झाम्पल तुमचे कुठलं जे प्रोजेक्ट आहे, कुठला तुम्ही कसं असतं ह्याच्यामध्ये तुम्हाला बहुतेक वेळा ते असं खेड्यामध्ये जाऊन त्यांना प्रोजेक्ट तुम्हाला एक असाइन करतात, कुठल्या पण एरियाचं ते प्रोजेक्ट तुम्हाला हँडल करायचं असतं. ओके. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय काय एक्सपेन्सेस करावं लागते, त्याच्यासाठी त्यांनी तुम्हाला ₹1,000 देणार आहेत. म्हणजे टोटल पकडला तर 16, 17, 18,000 पर्यंत. आणि जे एक्सपेन्सेस पकडला तर तुम्हाला टोटल 19,000 पर्यंत तुम्हाला मंथली इथं सॅलरी पडणार आहे. ओके. जरी ₹1,000 तुम्ही खर्च जे व्हायलेत प्रोजेक्टसाठी जे खर्च व्हायलेत ते जरी काढला ना, तरी तुम्हाला किती ₹18,000 इन हँड मिळतात. ओके. तर खूप चांगलं आहे. हं. नंतर डेडिकेटेड प्रोव्हिजन फॉर लँग्वेज सपोर्ट विल बी प्रोव्हायडेड ॲट द लोकेशन. ओके. सपोर्ट तुम्हाला प्रोव्हाईड करतात लोकेशनसाठी जर लँग्वेज बॅरियर असलं तर. नंतर रिअल अडजस्टमेंट अलाउन्स ऑफ 90,000 INR अपॉन सक्सेसफुल सॅटिस्फॅक्टरी कंप्लीशन फॉर द इंटर्नशिप फेलोशिप. तुमची जेव्हा इंटर्नशिप कंप्लीट होते सक्सेसफुली, तेव्हा त्यांनी आणि तुम्हाला किती देणार, 90,000 देणार आहेत. ओके. हे तर तुम्हाला मिळणारच आहे. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. 18,000 किंवा 19,000 इंटू 12 महिने कॅल्क्युलेट करा आणि तुमची जेव्हा इंटर्नशिप कंप्लीट होते तेव्हा तुम्हाला त्यांनी 90,000 देतात. म्हणजे तुमची 1 वर्षाची इंटर्नशिप असेल. ओके.
The cost of the return 3AC train fare from your residence to the project site location as well as expenses in occurred on the traveling for training program shall be covered. हे सगळं तुमचं सांगितलेलं आहे. तुम्हाला एक्सपेन्सेस ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस किंवा प्रोजेक्टवरती जे एक्सपेन्सेस असतात हे सगळं तुमचं कव्हर होत आहे. नंतर हेल्थ अँड पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसी विल बी प्रोव्हाइडेड. इथे तुम्हाला इन्शुरन्स पण देणार आहेत. हेल्थ इन्शुरन्स किंवा पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स हे पण त्यांनी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत. ओके. अदर सपोर्ट दुसरं सपोर्ट पण आहे तिथं तुम्हाला म्हणजे की यू विल बी असिस्टेड बाय द लोकल एन-जी-ओ स्टाफ टू फाइंड सुटेबल अकोमोडेशन विथ सेफ्टी इन माइंड्स. ओके. म्हणजे तिथं जे एन-जी-ओ असतात, लोकल एन-जी-ओ असतात ते तुम्हाला सपोर्ट करणार आहेत. म्हणजे हे एन-जी-ओ थ्रू चालवलेलं आहे होते की ओके. द पार्टनर म्हणजे हा एन-जी-ओ हे एक पार्टनर आहे. आता जे यूथ फॉर इंडिया म्हटलं ना त्याचा पार्टनर आहे एन-जी-ओ पण ओके. द पार्टनर एन-जी-ओ विल ऑल्सो अरेंज फॉर नेसेसरी सपोर्ट ॲज अँड वेन रिक्वायर्ड. जेव्हा तुम्हाला सपोर्ट रिक्वायर्ड असते तेव्हा तिथलं जे लोकल एन-जी-ओ असते ते तुम्हाला सपोर्ट पण करते. ओके. नंतर एस-बी-आय यूथ फॉर इंडिया टीम मेंबर विल बी अवेलेबल फॉर ओव्हरऑल सपोर्ट अँड गाईडन्स. आणि एस-बी-आय यूथ इंडियाची जे सपोर्ट टीम असते ना ती तरी हमेशा तुम्हाला सपोर्ट करायला रेडीच असते. ओके. आणि द मेंटरशिप एक्सपिरियन्स प्रोफेशनल इन द फील्ड. आणि तुम्हाला जे तिथं मेंटरशिप मिळणार आहे, जे तुम्हाला मेंटर करणार आहेत ना, ते एक एक्सपिरियन्स लोकं असणार आहेत, जे तुम्हाला ट्रेनिंग वगैरे प्रोव्हाईड करणार आणि मेंटरशिप तुमची करणार आहेत. ओके. ॲक्सेस टू द कम्युनिटी थ्रू वेल एस्टॅब्लिश्ड पार्टनर एन-जी-ओज हे दिलेले आहेत. ओके. तर हे त्यांचे रिक्वायरमेंट्स आहेत. तुम्ही वाचू शकता. हे मी लिंक देईनच डिस्क्रिप्शनमध्ये. तर तुम्ही ह्याच्यामधून प्लीज एकदा जावा. हे काय-काय आहे. आता तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. ओके. तर फॉर्म भरण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशन प्रोसेस ओव्हरव्ह्यू. तर इथं दिसायला तुम्हाला एक येलो कलरचं लिंक दिसायला. ओके. तर ह्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मग इथं लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म येतो. तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. अलाऊ करूया आपण. ओके. तर इथं बघू शकता हा एक फॉर्म आलेला आहे. तर इथं बघू शकता तुम्ही इथं हे काही पण एडिटेबल नाही आहे. जेव्हा मी इथे ईमेल आयडी घालेन ना, तेव्हाच ते खालचं माझं एडिटेबल होते. ओके. तर इथं बघू शकता मी एक ईमेल आयडी घालत आहे. 1, 2, 3 ओके. तर बघू शकता इथे ईमेल घातलेल्यानंतर मी एंटर करायचं. मग नंतर हे तुमचं पर्सनल इन्फॉर्मेशन जे असते ना, ते एनेबल होते. ओके. नंतर तुम्ही तुमचं पर्सनल फर्स्ट नेम घालायचं, लास्ट नेम घालायचं, तुमचं प्रायमरी मोबाईल नंबर घालायचं. ओके. आणि त्याला WhatsApp असायला पाहिजे असं तुम्ही मोबाईल नंबर द्या. नंतर तुमची ईमेल आयडी घेतल्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचं. ओके. जेव्हा तुम्ही व्हेरिफाय करता तेव्हा तुम्हाला पुढचे जे डिटेल्स आहेत ना, ते ॲक्टिव्हेट होतात. आता बघू शकता हे ॲक्टिव्ह नाही आहे. ओके. मग तुम्हाला अल्टरनेट इन्फॉर्मेशन घालायचं आहे, अल्टरनेट नंबर घालायचा आहे. वेअर यू बॉर्न तुम्ही कुठं बॉर्न झाला ते घालायचं आहे. डेट ऑफ बर्थ तुमचं घालायचं आहे. नंतर टू विच जेंडर आयडेंटिटी डू यू मोस्ट तुमची आयडेंटिटी सांगायचं मेल, फिमेल काय आहे ते. नंतर मॅरिटल स्टेटस तुमचं काय आहे. सिटिझनशिप कुठली आहे. इंडियन सिटिझनशिप असायला पाहिजे तरच तुम्हाला जॉब मिळणार. ओके. वेर डू यू करंटली रिसाईड तुम्ही कुठे राहता करंटली ते सांगायचं. जर तुमचं सोशल मीडिया अकाउंट असेल तर ते तुम्ही इथं घालू शकता. LinkedIn वगैरे असेल तर तुम्ही घाला. नंतर विच लँग्वेज डू यू फील मोस्ट कम्फर्टेबल विथ तुम्हाला कुठल्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल वाटते ती लँग्वेज तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. ओके. ते ऑप्शन पण दिलेत. तुम्ही स्पीक बोलू कसे शकता त्या लँग्वेजमध्ये ते घालायचं. रीड कसं फॉर एक्झाम्पल समजा आता आपली मराठी लँग्वेज आहे. मराठी लँग्वेजमध्ये तुम्ही इथं मराठी सिलेक्ट करायचं. तुम्ही परफेक्टली बोलू शकता, परफेक्टली रीड करू शकता, परफेक्टली राईट करू शकता. मग त्या एरियामध्येच तुम्हाला त्यांनी जॉब वगैरे प्रोव्हाईड करतात अकॉर्डिंग टू युअर लँग्वेज. ओके. तर हे झालेलं आहे. ओके. तर हे सगळं झाल्यानंतर काय करायचं ॲड न्यू लँग्वेज. तुम्हाला नवीन लँग्वेज येत असेल तर ते पण तुम्ही ॲड करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करून सबमिट करायचं. ओके. तर हे 7 स्टेप्स असतात. हे 7 स्टेप्स आपल्याला पूर्ण कंप्लीट करायचे. तर बघू शकता 1 ऑफ 7 स्टेप करायचे. मग ह्याच्यानंतर तुमची इंटरव्ह्यू प्रोसेस होणार. त्याच्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन होणार. ओके. सिलेक्शन झाल्यानंतर तुमची इंटर्नशिप चालू होते. मग इंटर्नशिप चालू झाली तर तुम्हाला मंथली मी सांगितल्याप्रमाणे ₹16,000 तुम्हाला त्यांनी मंथली तुमचा अलाउन्स देतात. मग नंतर तुमचे ₹2,000 तुम्हाला एक्सपेन्सिससाठी देतात आणि ₹1,000 तुमचं जे प्रोजेक्टचे वर्क असतं त्याच्यावर तुम्हाला काय खर्च होतो ना त्याचे रिलेटेड देतात. मग हे वर्क ना असं एरिया वाईज असेल कारण ही इंटर्नशिप आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडियाकडून आहे. म्हणजे एरिया वाईज असेल हे. तिथे तुम्हाला ट्रेनिंग पण प्रोव्हाईड केलं जातं. डायरेक्टली तुम्हाला काय तिथं जावं म्हणत नाही. ट्रेनिंग पण प्रोव्हाईड करणार. आणि एक मेन पॉइंट आहे म्हणजे की तुम्ही जेव्हा इंटर्नशिप कंप्लीट करता तेव्हा तुम्हाला ते ₹90,000 देतात. किती भारी आहे ना. तुम्ही कॅल्क्युलेट करा. जर कॅल्क्युलेट केल्यानंतर तुमचं नियर बाय 3,20,000 पर्यंत तुमचं ना इन्कम जातं फक्त 1 वर्षामध्ये. ओके. आणि हे 1 वर्षाचीच तुमची इंटर्नशिप असणार आहे. तर तुम्ही पूर्ण इथे डिटेल्स पण तुम्ही सर्च करा. जेवढे मला डिटेल्स भेटले तेवढे मी तुम्हाला सांगत आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल हा जॉब काय आहे. तर लवकरात लवकर मी अप्लाय करा म्हटलं लास्ट डेट आहे 31 मे. तो लवकरात लवकर अप्लाय करा. ओके. आणि म्हणजे व्हिडिओज तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक सो मच सगळ्यांना.